नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच इंडोनेशिया यात्रा झाली. त्यामध्ये दोन्ही देशांमध्ये काही करार करण्यात आले. त्यात एक करारामध्ये जे जॉईंट स्टेटमेंट देण्यात आलं त्यामध्ये सबंग पोर्ट जे आहे या संदर्भात एक न्यूज जे आहे ते न्यूज चॅनलवर प्रसारित झाली होती. त्या संदर्भात आपण या न्यूजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये या न्यूजला आपण कव्हर करूया. भारताच्या इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजीला बळकटी देणारं धोरणात्मक घटक का बरं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हे जे सबंग पोर्ट आहे याचं सर्वात पहिले तर धोरणात्मक स्थान म्हणजे स्ट्रॅटेजिक लोकेशन खूप महत्त्वाचं आहे. सबंग पोर्ट हे स्टेट ऑफ मलक्काच्या अगदी प्रवेशद्वारावर स्थित आहे. या समुद्री मार्गातून जगातील जवळपास 25 ते 40% व्यापार होतो आणि चीनचा फक्त जवळपास 80% व्यापार या स्ट्रेटमधून होतो. त्यामुळे चीनसारख्या देशासाठी हा एक मोठा चेक पॉईंट ठरू शकतो. महत्त्वाचं काय आहे तर जागतिक व्यापाराचा महत्त्वाचा समुद्री मार्ग नियंत्रित करण्याची क्षमता या पोर्टमुळे भारताकडे येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की प्रॉक्सिमिटी टू ग्रेट निकोबार म्हणजे ग्रेट निकोबारच्या जवळ निकटता असल्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा इथे आहे. सबंग पोर्ट हे भारताच्या ग्रेटर आईसलँड जे आहे इंदिरा पॉईंट पासून जवळपास केवळ फक्त 150 ते 160 किलोमीटर अंतरावर आहे. भारत तिथे फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस जे विकसित करत आहे. या दोन्ही ठिकाणाहून मलक्का जलडमरू मध्याच्या दोन्ही टोकावर प्रभावी स्ट्रॅटजी ओव्हरसाईट म्हणजे एक वॉच सेंटर म्हणून याचं काम आपल्याला भविष्यात करता येईल. ठीक आहे. आणि दोन्ही टोकावरून जलडमरू मध्यावर मलक्का नजर ठेवणे हे नियंत्रित ठेवणे हे सोपं जातं. त्यानंतर डीप वॉटर कॅपेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. खोल पाण्याची क्षमता. सबंग पोर्टची नैसर्गिक खोली जी आहे ती 40 मीटर आहे. त्यामुळे सबमरीन्स, पाणडुब्या आणि सर्व श्रेणीतील मोठ्या नौसैनिक जहाजांच्या हालचालींवर हे बंदर अत्यंत उपयुक्त आहे की त्याच्यावर नजर ठेवू शकतं. भारतीय नौदलाच्या मोठ्या युद्धनौका, विमानवाहू जहाजे, पाणडुब्या या सुरक्षित तळ म्हणून इथे राहू शकतात. याशिवाय हे जे बंदर आहे हे स्ट्रॅटेजिक बबल म्हणून काम करू शकतं म्हणजे धोरणात्मक संरक्षक कवच म्हणून काम करू शकतं. सबंग पोर्ट जे आहे ते ग्रेट निकोबार यांच्या संयुक्त विकासामुळे भारतासाठी एक स्ट्रॅटेजिक बबल तयार होईल आणि हे संकटाच्या वेळी प्रतिकूल नौदलांची वाहतूक रोखण्यासाठी इन्व्हर्स ऑफ अँटी ॲक्सेस एरिया डिनायल हे A2AD जे म्हणून काम करू शकते. ठीक आहे. म्हणजे काय जे नौदलांचे जे हे असतात विदेशी समजा कोणी शत्रूचं तिथून जहाज जात आहे त्यांना ॲक्सेस देण्यासाठी त्यांना परवानगी काढावी लागेल किंवा त्यांना एरिया डिनायल भारत इथे करू शकतो. एक चेक पॉईंट भारत तिथे करू शकतो कारण भारताचं काय आहे तर सर्वात महत्त्वाचं ग्रेट निकोबार बेट जे आहे ते तिथंच आहे आणि सबंग पोर्ट तिथून खूप जवळ असल्यामुळे आणि खूप मलक्का जलमध्यू जे आहे त्याच्या जवळ असल्यामुळे खूप गरजेचं आहे. भारताला समुद्री क्षेत्रात धोरणात्मक फायदा याचा मिळू शकतो आणि प्रतिबंधात्मक क्षमता, ऑपरेशनल लवचिकता यामुळे वाढते. मेरीटाईम प्रेझेन्स अँड सिक्युरिटी समुद्री उपस्थिती आणि सुरक्षा. या बंदरामुळे पूर्व हिंदी महासागरात भारताची मेरीटाईम प्रेझेन्स वाढेल. मेरीटाईम डोमिनन्स अवेअरनेस म्हणजे MDA सुधारेल आणि यामुळे प्रादेशिक सुरक्षा अधिक दृढ होईल. समुद्री हालचालींवर पाळत ठेवणं, दहशतवाद, नंतर चाचेगिरी, बेकायदेशीर मासेमारी यावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे रणनीतिक स्वायत्तता भारताला मिळेल. हा प्रकल्प G-2 स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. G-2 स्ट्रॅटेजीवर आपण एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहे. भारत आणि इंडोनेशियासारखे मिडल पॉवर जे आहेत हे अमेरिका किंवा चीनवर अवलंबून न राहता स्वतःचे स्वतंत्र इकॉनॉमिक मिलिटरी नेटवर्क तयार करत आहे. त्यामुळे काय होईल त्यांची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जी आहे रणनीतिक स्वायत्तता वाढेल. G-2 स्ट्रॅटेजी काय आहे ते भारत आणि इंडोनेशिया हे कुठले देश आहेत तर हे मिडल पॉवर्स म्हणतात त्यांना. मिडल पॉवर म्हणजे ते मेन पॉवर कोण आहे अमेरिका झाला, नंतर चायना झाला, हे मेन पॉवर आहे. हे काय करत आहे G2 नावाचा एक ग्रुप तयार करण्याचं त्यांचं भविष्यातलं उद्देश आहे अमेरिकेचा. तर त्याला काउंटर करण्यासाठी भारताने आणि जे मिडल पॉवर्स आहेत त्यांनी कुठलाही केलेलं आहे G-2 स्ट्रॅटेजी तयार करत आहे. कोणत्याही महासत्तेवर अवलंबून राहायचं नाही. स्वतंत्र आर्थिक लष्करी नेटवर्क रणनीतिक स्वायत्तता त्यामुळे वाढते.
सबंग पोर्ट हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून भारताचा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेसाठी, सागरी देखरेखीसाठी आणि प्रभावासाठी एक अत्यंत महत्त्वाचं धोरणात्मक पाऊल आहे.